रांगोळी आहे. स्वामी समर्थ लोक घेतलेलेच आहे अजून. आमच्या सकाळची हे रविवारी आहे संकट चतुर्थी आणि संकट चतुर्थी झाल्यावर आम्ही देवपूजा केलेली आहे. काय खराब आला. यूट्यूब फॅमिली कसे आहात? मजेतच असणार. आम्ही पण मजेत आहे. आज आहे रविवार आणि संकट आणि पूजा झालेली आहे आमची आणि स्वयंपाकाचं खूपच गरमी होत आहे. तुमच्या इकडे ऊन आहे का? खूप ऊन आहे आणि गरमी तर एवढी होत आहे की असं वाटते आंघोळ डबल करावं. आणि हे केली आहे वड्याची भाजी. माझी फेवरेट वड्याची भाजी आहे आणि छान प्रकारे ते शिजत आहे. इकडे मी कणिक मळलेली आहे आणि आता मी करणार आहे पोळ्या. तुम्ही पाहत राहा आमचा व्हिडिओ. आज आहे सोमवारी आम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी करत आहे. आधी ह्या शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे. नंतर उकडलेले जे पाणी ठेवायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं, एक उकडी येऊ द्यायची. पाहतच राहा. असे चिरायचे आहे. अशा उकडले म्हणजे पाणी ठेवलेलं आहे. या पाण्यामध्ये आता शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहे. बघू शकता तुम्ही आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला समजणार शेवग्याची भाजी आम्ही कशी केली. मसाला करण्यासाठी मसाल्याची शेवग्याची भाजी करणार आहे. तर लसूण घेतलेला आहे, सांबार घेतलेला आहे. याच्यामध्ये एक टमाटर चिरून टाकायचं. काढत आहे मसाला बघू शकतो तुम्ही. हा मसाला आता मसाला झालेला आहे, बघू शकतो तुम्ही. ठेवलेली आहे, बघू शकता. त्याच्यात तेल टाकलेलं आहे. आता मसाला टाकणार आहे. तेल गरम व्हायचं आहे. आता मसाला टाकणार आहे. बघू शकता तुम्ही. किती छान मसाला केलेला आहे. सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा. मस्त होत आहे. आता मसाला छान प्रकारे होत आहे. झाल्यानंतर त्याच्यात चटणी टाकायचं. तिथं मी दुसरा मसाला करत आहे डेलीचा. दररोज लसूण पेस्ट लागते ना, ते लसूण पेस्ट. लसूण 2-3 कड्या लसूण आणि सांबार आणि अद्रक. त्याच्यामध्ये आता मसाला झालेला आहे. तिखट, मीठ, हळद ते टाकत आहे. आता छान प्रकारे होत आहे आता ते. आणि असंच फिरून घ्यायचं. किती मस्त होत आहे. छान प्रकारे मीठ आता मीठ देणार आहे. मीठ प्रकारे होत आहे. मसाला डेलीचा करत आहे म्हणजे पेस्ट, लसूण पेस्ट छान प्रकारे होत आहे. आता त्याच्यामध्ये शेंगा टाकायच्या आहे. आता तुम्ही आता हे शेंगा टाकलेले छान प्रकारे. शेंगा शिजलेल्या आहे एका उकडीमध्ये आणि आपल्या भाजीमध्ये पण शिजते आता शेवग्याच्या शेंगा. आता याला फिरून घ्यायचं आहे छान प्रकारे. किती मस्त दिसत आहे. आतापासूनच तरी आलेली दिसत आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे आणि 2 उकड्या झाल्या की आपली भाजी तयार. मसाला आधीच झालेला आहे म्हणून लवकर होते, झटपट किटपट. डेलीचा मसाला. याच्यामध्ये लसूण घेतलेला आहे 2 आणि 3 टीस्पून. सांबार घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे. याची पेस्ट बनवली तर 8 दिवस पुरते. हे आम्ही डेली करतच असते.
हवा आता पूर्ण भाजी झालेली आहे, म्हणजे ठेवलेली आहे. आता पाणी ॲड केलेलं आहे. आता ही उकळी येईपर्यंत आपल्याला असं हलवू द्यावं लागते. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, छान प्रकारे अशी उकळी आली आहे भाजीला. खूपच सुंदर भाजी झाली. आहा, काय वास येतोय भाजीचा. सुगंध येत आहे. मस्त मस्त सुपर. माझं बोलणं एकदम अडाणी आहे. माझं कसं मी आहे. आणि हे बघा, खूपच सुंदर पोळ्या टाकत आहे. हे बघा सुगरण. सुंदर. वा वा वा, पतल्या पोळ्या. एक पोळी दोन पोळ्या खायच्याऐवजी 4 खासान तुम्ही, अशा पोळ्या आहेत. वा वा वा, सुंदर. वा वा वा, असंच. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा. ओके, बाय.